नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती 6वी कविता वस्तू ही अभ्यासणार आहोत. सहावी कविता वस्तू. याचे कवी आहेत भा धामनस्कर 1960. ही कविता प्रसिद्ध कवी धामनस्कर यांनी लिहिलेली असून त्यांची चिंतनशीलता, प्रांजळपणा यामुळे ती वाचकाच्या मनाला स्पर्श करते. कवी येथे आपल्याला संवेदनक्षम आणि व्याकुळता ही अभिव्यक्ती मनाला समजावून सांगतात. कवितेची प्रस्तावना बघूया. ही कविता मुक्तछंद या प्रकारातली असून कुठल्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते आणि त्यामुळेच ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात आणि त्यामुळेच व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू यापुढे संग्रहालयात ठेवल्या जातात. वस्तूंना भावना नसते हे समजून त्या वापराव्यात, परंतु वस्तूशी असलेला स्नेह हा आपण जपला पाहिजे. ही भावना या कवितेतून व्यक्त होते. मित्रांनो, मुक्तछंद हा कविता प्रकार म्हणजे ज्यामध्ये यमक हे महत्त्वाचे नसते. फक्त भावना ही लिहिलेली असून त्यात कुठल्याही प्रकारची अक्षरांची जुळवाजुळव नसते आणि हा नवीन काव्यप्रकार असून यामध्ये मनातली भावना ही जशीच्या तशी कवितेतून मांडली जाते. कवी येथे आपल्याला वस्तूविषयी सांगतात. आम्ही सगळेच ज्या वस्तू वापरतो आपण नकळत त्यावर प्रेम करतो आणि त्यामुळेच त्या वस्तू तुमच्या आठवणीचा अविभाज्य भाग बनतात. त्यावर तुम्ही प्रेम करू लागतात. अशाच वस्तूंशी तुम्ही कसे वागावे हे या कवितेत कवी आपणास सांगतात. कविता बघूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागवू नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. मित्रांनो, वस्तू या सजीव आणि निर्जीव असा प्रकारच नसतो. वस्तू या निर्जीवच असतात. त्यांना जीव नसेलही कदाचित असे म्हटलेले आहे. पण म्हणजे कवींना हे माहीत नाही आहे की वस्तू निर्जीव असतात. पण एकदा तुम्ही कुठलीही आपली वस्तू नवीन आणल्यानंतर वापरायला घेतलीत किंवा तुमचे नातेवाईक आई वडील
किंवा इतर कोणीही ती वापरायला घेतल्यावर ती त्यांची बनते आणि मग आपोआपच त्यात जीव येतो. म्हणजे कसे तर लहानपणी आपण आपली खेळणी ही कोणालाही वापरायला देत नसू. त्यावर आपण नितांत प्रेम करायचो आणि जर ती कोणी घेतली तर आपल्याला ते आवडायचे नाही. म्हणजे त्या वस्तूशी तुमचा स्नेह, प्रेम जोडले गेले की नाही. आपण आपल्या वस्तू कशाही वापरतो. कधी त्या व्यवस्थित ठेवत नाही, वस्तूंवर राग काढतो, त्या जागेवर ठेवत नाही आणि सतत आपल्या घरचे आपणाला हेच सांगत असतात की वस्तू जपा. म्हणजेच जरी त्या वस्तूंना जीव नसेल तरी त्या वस्तू जीव नसल्यासारखे वागायचे नाहीयेत. वस्तूला जीव नसल्यामुळे मनही नसतेच, पण त्यांना मन असते. तुम्ही जर त्यांना प्रेमाने वागवलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना योग्य पद्धतीने जाग्यावर ठेवले, प्रेमाने त्यांच्यावर हात फिरवला तर वस्तू या सुखावतात. वस्तूंना आनंद मिळतो. त्याही तुमच्यावर प्रेम करू लागतात आणि मग तुम्हाला त्याच्याशी अतूट संबंध असल्यासारखे वाटते. आठवा बरं मुलांनो की लहानपणी कित्येक वस्तू ज्या तुम्हाला पहिल्यांदा भेट दिल्या गेल्या त्या तुमच्या किती लक्षात आहेत. एखादा छान फ्रॉक, आवडता शर्ट, आजोबांनी दिलेला पेन किंवा आवडतं पुस्तक, पहिलं घड्याळ, आवडतं पेन यासारख्या कित्येक वस्तू तुम्ही आजही जपून ठेवलेल्या असतील. म्हणजेच त्या वस्तू आता तुमच्या बनल्या आहेत. त्या तुमच्याकडे आहेत म्हणून त्यांना आनंद होतो असे कवी म्हणतात. पुढे कवी हे सांगतात, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तू या आपल्या सेवकच असतात. अर्थातच निखालस या शब्दाचा अर्थ आहे अर्थातच त्या आपल्या सेवकच असतात. आपण खूप त्यांच्यावर अवलंबून असतो. त्या असल्या तरच आपण आपली कामं करू शकतो. साध्या चपलेचं उदाहरण घ्या, पण ती जर रस्त्यात तुटली तर आठवते का कशी फजिती होते तर. म्हणूनच जरी त्या सेवक असल्या तरी त्यांना मान द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना ती जागा द्या आणि त्यांना वेगळी खोली नको असते. फक्त त्यांना आपल्या मानलेल्या जाग्यावर तुम्ही ठेवा. त्यांना तिथून निष्कासित म्हणजेच काढून टाकणे
कुठेही काढून तुम्ही त्यांना ठेवलं किंवा काढून टाकलं असं करू नका. त्यांना त्यांच्या जागेवर ठेवा आणि त्यांना हे सांगा की ही जागा ही तुमची आहे. यावरून तुम्हाला कोणीच काढू शकत नाही, याची त्यांना हमी द्या. आता यासाठी आपण बघूया की घरात तुमच्या नेहमीच्या जागेवर जे घड्याळ असते ते कदाचित तिथे एखाद दिवशी नसेल, तरी पण आपण ठराविक वेळेला त्याच जागेवर बघतो. हातातलं घड्याळ जरी विसरलो तरी एक थोड्या अंतराने आपण परत परत मनगट पाहत राहतो. म्हणजेच काय, आपण त्या जागा त्यांच्या नावे केलेल्या आहेत. आपण तिकडे त्यांना नेहमीच मानतो. आपणास ही सवय झालेली आहे की त्या वस्तू नेहमी तिथेच असाव्यात. म्हणजेच त्या वस्तू या आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. म्हणूनच कवी असं म्हणतात की त्यांना स्वतंत्र खोली नको, पण त्यांच्या जागेवर त्यांना योग्य पद्धतीने ठेवा. ती त्यांची जागा आहे. त्यांना तिथून हलवू नका, कारण हळूहळू त्या तुमच्याशी एक नातं तयार करून, एक स्नेह तयार करून तिथे राहतात. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. आपल्या वस्तू आपणास नेहमीच स्वच्छ ठेवायला हव्यात. त्या कुठेही टाकलेल्या, कुठेही ठेवलेल्या अस्वच्छ अशा ठेवू नयेत. त्या नेहमी स्वच्छ आणि आपल्या जागेवर ठेवाव्यात. कारण जसं तुम्ही वस्तूवर प्रेम करता, वस्तूही तुमच्यावर प्रेम करतात. आणि मग त्यांना कुठेही ठेवलं, कसंही तुम्ही त्यांना वापरलं, त्यांना स्वच्छ ठेवलं नाहीत की आपलं प्रेम त्याच्यावर दिसत नाही. आणि म्हणूनच तुमच्या हातांनाही सवय ठेवा की त्या वस्तू ज्या तुम्ही वापरता त्या तुम्हाला नेहमीच स्वच्छ ठेवायच्या आहेत. आणि म्हणून घरातली वडीलधारी मंडळी आपणास नेहमीच हे सांगत असतात की बाबांनो, वस्तू स्वच्छ ठेवा, जागेवर ठेवा. त्यामुळे कवी हे आवर्जून सांगतात की ही शिस्त आपल्याला जाणवायलाच पाहिजे. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्यांचं जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. मित्रांनो, आपण वस्तू जुनी झाली की काय करतो, ती टाकून देतो. त्याची सेवा घेतली की नंतर त्याचं महत्त्व आपल्याला होईनासं होतं. आपल्याला नवीन वस्तू हवीशी वाटते. पण असं केल्याने आपल्याला ती वस्तू वापरण्याचं योग्य जे मार्गदर्शन आहे ते मिळत नाही. आज संपत्ती आहे, आपण चांगल्या घरचे आहोत, म्हणून आपण मुलांना वस्तू घेऊ शकतो पुन्हा पुन्हा. पण काही गरीब आहेत, काही लोकांना त्या वस्तू मिळत नाहीत. अशा लोकांना त्यांचं महत्त्व असतं. त्यामुळे वस्तू व्यवस्थित वापरून त्या नंतरच्या काळातही जपून ठेवाव्यात. वस्तूंनाही लाडावून ठेवावेत, कारण उद्या किंवा नंतरच्या काळात त्या तुमच्याशी असलेलं प्रेम, आठवणी
ज्या जिवंत ठेवणार आहेत. आता आपण बघूया की एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या गावी जातात. तिथे तुम्हाला काय दिसतं मुलांनो? की तिथे आपल्या आजोबांच्या, आजींच्या जुन्या वस्तू या साठवून ठेवलेल्या आहेत. आणि त्या बघितल्यावर आपल्याला काय वाटते? आपल्याला अभिमान वाटतो, आठवण येते आणि याचमुळे त्या वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. अनेक संग्रहालयात सुद्धा जे वीर लोक होते, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि तिथे तुम्हाला एक शिवाजींची सुंदरशी वस्तू दिसली किंवा अन्य कुठल्याही जे स्वातंत्र्य सैनिक होते, सावरकर यांच्या तुम्हाला वस्तू दिसल्या, तर काय होईल? तुमच्यामध्ये देशाभिमान जागृत होईल. तुम्हाला वाटेल की हो, याच त्या वस्तू. तुम्ही भारावून जाल. म्हणजेच वस्तू आपल्याबरोबर आपला स्नेह ठेवतात. त्यानंतरच्या काळातही तिथेच राहून त्यांच्याबरोबरच्या आठवणी, प्रेम, अभिमान या जागृत ठेवतात. पुढे कवी असं म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. एखाद्या वस्तूचे आयुष्य संपले म्हणजे काय होतं मुलांनो? म्हणजे ती वस्तू आता जुनी झालेली असते, तुटलेली असते किंवा त्याची उपयोगिता आता नसते. पण म्हणून त्याची सेवा ही विसरायची नाही. त्याचे उपकार मानायला हवेत. आणि त्यानंतर समजा तुम्हाला त्याचसारखी नवीन वस्तू मिळाली, तर ती वस्तू तुम्ही एखाद्या गरजवंताला द्या. बघा की तुम्हाला किती आनंद मिळतो. आपल्याला जी आपली वस्तू आहे ती कोणालाही द्यायला आवडत नाही. पण मुलांनो, ज्यांच्याकडे त्या अजिबात नसतात, अशा मुलांना जर तुम्ही जुनी खेळणी, आपली पुस्तके, आपले कपडे असे जर दिलेत, तर काय होईल? त्यांचा वापर केल्यासारखे होईल. त्यांना कृतज्ञतापूर्ण निरोप हाच असू शकतो की ज्यामध्ये तुम्ही त्या वस्तूचा वापर पुढेही चालू ठेवतात, त्यांचा हक्क ठेवतात आणि तो हक्क तुमच्या मनात असतो. कुठेही टाकून दिल्याने, कसेही वापरल्याने वस्तू या तुम्हाला सुद्धा तो आदर देणार नाहीत. म्हणजेच जर तुम्हाला वस्तू वापरायच्या आहेत, तर त्या व्यवस्थित वापरायच्या आहेत. त्यांचा अधिकार तुम्हाला द्यायचा आहेत. त्या स्वच्छ ठेवायच्या आहेत. त्यांना आपल्या जागेवर ठेवायचे आहे. त्यांच्याबद्दलची तुमची आठवण ही तुम्ही जागृत ठेवायची आहेत. आणि त्या जरी तुमच्या सेवक असल्या तरी त्यांना नोकरासारखं वागवायचं नाही. कारण त्या तुमच्याप्रती स्नेह, आदर आणि प्रेम नेहमीच मनात ठेवतात. आणि जेव्हा त्यांना निरोप द्यायचा आहे, तेव्हा त्यांचा हक्क कायम ठेवा. त्यांना व्यवस्थित चांगल्या ठिकाणी निरोप द्या, जेणेकरून तुम्ही अतिशय आदराने किंवा मनात साठवून ठेवून त्यांची साठवण करू शकता.
ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपल्या संतांनी मनुष्यावर प्रेम करायला सांगितले आहे, त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्याला पाय लागला, लात लागली की पाया पडण्याची सवय असते मुलांना. आणि मग कुठलीही वस्तू असो, तुमचं पुस्तक, पेन किंवा कुठलीही, तुम्ही काय करता मुलांनो? त्यांना नमस्कार करता. म्हणजे देव चराचरात आहे. हे संस्कार तुम्हाला बालपणापासून सांगितलेले आहेत. आणि हीच जी भावना आहे ती या कवितेतून व्यक्त झालेली आहे. तो यापुढे ज्या पण वस्तू तुम्ही वापरणार त्या अत्यंत सुंदरपणे वापरून त्या वस्तूंनाही मन असतं अशा पद्धतीने त्यांना ठेवायचं आहे, राखायचं आहे, हे लक्षात असू द्या. कवींचा या कविते मार्गे हाच संदेश तुम्हाला पोचवायचा आहे. नमस्कार.